या अजून एकदा सुंदर चेंडू, चांगलो चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. 24 नंबरची जर्सी परिधान केलेलो क्षेत्ररक्षक, वाईटचो इशारो आणि धावसंख्येत सुद्धा बदल. मिळालेलो रन्स, वाढलेली धावसंख्या, धावसंख्या 13 वर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. बॉलरचं आतापर्यंत नाव प्राप्त नाही, परंतु चांगली सुरुवात. बॉलर नेम केतन. केतन बॉलिंग मार्कवर. केतन कडून अपेक्षा विकेट काढण्याची. विकेट टेकर गोलंदाज म्हणून जे का ओळखलं जातं, परंतु यावेळी मोठो पटको. चेंडू हवेत, अगदी टांगा पलटी, डायरेक्ट सीमा पार, खणखणीत, दणदणीत, बहारदार षटकार. डीजे लावण्याची संधी. अगदी झेल निसटताना दिसला. महत्वाचा दिवस होतो. कॅच घेणं अपेक्षित होता, कॅच सुटला. परिस्थिती थोडीशी बिकट. कॅच घेणं अपेक्षित. महत्वाच्या क्षणी सोडलेले झेल अगदी शेवटच्या क्षणार्धात अंगलटी येऊ शकतात आणि ती परिस्थिती. मातब्बर खेळाडू, चाललेली झुंज. यावेळी सुद्धा झेलचीचो प्रयत्न. यावेळी घेतलेला खूप सुंदर रनिंग कॅच आणि त्याच्या जोरावर फलंदाज बॅक टू द पवेलियन. महत्वाच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन. अजून एक फलंदाज बाद. गोलंदाजाची कमाल, केतनची कमाल या तिसऱ्या चेंडूवर. खूप सुंदर, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज केतन कडून. पहिला षटक जर आपण विचार केलो तर तब्बल पहिला षटक महागडा ठरला होता. पहिल्या षटकात 11 रन्स खर्च झाले, परंतु त्यानंतर मात्र केतन 3 चेंडूत 7 धावा खर्च करत एक गडी सुद्धा आपल्या नावी गेलो. अजून केतनचे 3 चेंडू शिल्लक असतले. फलंदाजीत आतापर्यंत आपण 3 मोठे फलंदाज माघारी परतताना बघितले. पहिलो फलंदाज रामानंदच्या रूपात अगदीच गोल्डन डकचो शिकार. त्यानंतर अनिल बाद आणि त्यानंतर तिसरो फलंदाज सुद्धा हॅरी सुद्धा डगआउट मध्ये परतलो. महत्वाची पारी खेळणं अपेक्षित आणि त्यासाठी अपेक्षाची पूर्तता सुद्धा तुमका करूची लागतली. मालवणीत दादा मडकईकरांची एक कविता, पावडर लायसर बाजारू लागलो. ती परिस्थिती तुमच्या बाबतीत होऊ नये. पावडर काय कधी लाव घेता, पहिलो बाजार करून घेणं अपेक्षित. तशाच प्रकारे रन्स काढणं अपेक्षित असताना फलंदाजांका चेंडू फार कमी असतले आणि त्याच्यात जा काय करूचा आता लवकर आणि त्याच इराद्यान फलंदाज सज्ज. लेफ्ट हँड बॅट्समन, अपील खूप मोठा, परंतु यावेळी निर्धाव डॉट चेंडू. सुरुवात फलंदाज स्ट्राईक केल्यावर डावखुरा शैलीचा पाहायला मिळतो. समोरच्या चेंडू फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. डीजे दुसरी धाव पण सुरक्षितरित्या पूर्ण होते. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट त्या दरम्यान दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर आणि धावफलक 36 म्हणजे 36 या धावसंख्येवर पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत विकेट मिळते 3 गण्याच्या मोबाईलला 36 धावा संख्या. प्रथम फलंदाजी करतोय ते म्हणजे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळते त्या ठिकाणी.
मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप वरनं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि त्या ठिकाणी जोपर्यंत परतीची फेक येईल तोपर्यंत तब्बल धावा मिळतात ते म्हणजे 2 धावा. 2 धावा धावसंख्येवर लागतायत. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकाचा. सुपर क्रूज षटक आणि धावांची लईलूट करण्याचं षटक. फलंदाजाला एक सुवर्ण संधी असते मोठे फटके मारण्याची या षटकात आणि त्या फटक्यांची नितांत आवश्यकता या संघाला पाहायला मिळते. फलंदाजी करतोय तो संघ. मध्यरच्या आत पुन्हा एकदा आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मनसुबा हेरला फलंदाजाचा गोलंदाजांना आणि एक त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू या षटकाचा पहिला वहिला डॉट चेंडू. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकाचे. गोलंदाज सचिन कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो आणि त्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू. आता मात्र डीप फाईन लेगला चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय डीप फाईन लेगला. येतोय षटकार. फलंदाज मात्र सेट ऑन फायर. बॅक टू द बॉलर आला. त्यानंतर एक षटकार डीप फाईन लेगच्या दिशेने येतोय. पुन्हा एकदा फडवून मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पंचांकडनं अतिरिक्तचा इशारा येतोय. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर वर्तवली जाईल. धावसंख्येत वाढ करून देणार हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. धावफलक 45 म्हणजे 45 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक सुरू आहे. तब्बल 45 धावा धावफलकावर लागतायत आतापर्यंतचा खेळ. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका खेळलाय. त्या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. प्रजोज सेट ऑन फायर. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटका अखेरीस तब्बल 3 षटकार या षटकात येत आहेत आणि धावफलक पोहोचते तब्बल 51 या धावसंख्येवर. 51 लॉस ऑफ 3 विकेट्स. धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. सामना सुरू आहे तो म्हणजे शांतदुर्ग स्मॅशर्स आणि सेंट अँथनी पापालो या 2 संघादरम्यान. फलंदाजी आतापर्यंत उत्कृष्ट करतोय हा संघ मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत परतीची फेक येईल तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या आपापल्या पॉपिंग क्रेज मध्ये पाहायला मिळतात. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव निघते आणि धावफलक 52 या धावसंख्येवर. 52 लॉस ऑफ 3 विकेट्स अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाज कॅबी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. आता मात्र दूरच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवर प्रजोत तर नॉन स्ट्राईक एंडला सुनील. आतापर्यंत प्रजोतची बॅटिंग बघितली तर 3 षटकार त्याच्या बॅटमधनं, तर सुनील मात्र 2 षटकार 1 चौकाराची नटलेली खेळी नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. स्ट्राईक रोटेट झाला. प्रजोत येतोय स्ट्राईक एंडवर. काय करेल प्रजोत, काय किमया करेल हे पाहण्यायोग्य असेल. परंतु मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मनसुबा तिकडे चुकला थोडासा फलंदाजाचा आणि तिकडे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल अंती 2 चेंडूचा खेळ समाप्त. 4थं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा निघाल्या. दुसऱ्या षटकात निघतात त्या म्हणजे 17 धावा आणि तिसऱ्या षटकात तब्बल 23 धावा. सुंदर असा चेंडू हलक्यातने केलाय. त्या ठिकाणी प्रजोद्याच्या बॅटमधनं एक सिंगल निघते. सिंगलच्या स्वरूपात धावफरक 53 म्हणजे ते 53 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. सुंदर सुरुवात, हलकीची सुरुवात. सन्मान दिला जातोय प्रत्येक चेंडू अखेरीस. काय गोलंदाजी अचूक टप्प्याची. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही गोलंदाजी दरम्यान. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकाचा. कॅबी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅबी करतोय. जर
ऍक्शन पाहिली या गोलंदाजीचे, नक्कीच श्रीलंकेचा गोलंदाज मात्र मलिंगा याची आठवण करून देणारी ऍक्शन मैदानाच्या आत पाहायला मिळते. छोटस रनअप आहे, परंतु ऍक्शन आणि ज्यावेळी बॉल रिलीज होतो हातातनं त्यामध्ये भन्नाट वेगानं चेंडू बाहेर पडतो. एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जकडून ठेवलं गोलंदाजाने मात्र फलंदाजांना. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी 5 चेंडू समाप्त होत आहेत. 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. एक धाव नक्कीच निघाली सुनील याच्या बॅटमधनं, तर दुसरी धाव प्रज्योत याच्या बॅटमधनं आणि शेवटचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा स्टार्ट घ्यावं लागेल आपल्या रनिंग मार्कवर. गोलंदाज कॅबी याला आतापर्यंत सुंदर षटक हाताळतोय. तब्बल पहिल्या षटकात 11 धावा, त्यानंतर ॲक्सिलेटरवर पाय ठेवला, 17 धावा निघाला आणि शेवटचा चेंडू त्या ठिकाणी चेंडू हवायत आहे, झेल टिपला जातोय. सुनीलची खेळी मैदानाच्या आत समाप्त होते. तब्बल 4था गडी, 4 षटकांचा खेळ समाप्त. 53 धावा धावफलकावर डीजे. प्रज्योत आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज जर्सी क्रमांक 20 विवेक सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. फणसांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाज मारा करेल या फलंदाजासाठी. डावखुरा शैलीचा फलंदाज आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू, थोडासा फलंदाज सफल झाला, त्यामुळे पंचांकडनं डॉट बॉलचा इशारा येतोय. नक्कीच नवीन क्रिकेटच्या नियमानुसार ज्यावेळी चेंडू हातातनं रिलीज झाला त्याचवेळी फलंदाजाचा ट्रान्स कुठे असेल त्यानंतरची पुढची व्हाईट लाईन मात्र गृहीत धरली जाते. एक सुंदर पंचगिरी कालच्या दिवसात आजच्या दिवसात या 2 पंचांकडनं आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी त्यानंतर एक सुंदर फटका येतोय. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षण केलं जातंय. परतीची फेक सुंदररित्या येते. सुंदर अशी कामगिरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांकडनं. तब्बल 1च धाव या चेंडूवर प्राप्त होते आणि एका धावेसरशी धावफलक. 54 धावा, 54 लॉस ऑफ 4 विकेट्स अशी धावसंख्या ती म्हणजे सेंट अँथोनी पाप्लो या संघाची मैदानाच्या आत पाहायला मिळते. तब्बल 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5वं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या पाहिली तर पहिल्या 3 षटकात अतिशय उच्चांक गाठणारी धावसंख्या आणि त्यानंतर धावसंख्येवर रोख लगावण्याची कामगिरी कॅबी याने केली आणि आता विजय करतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. परतीची फेक येते आणि सुंदर अशी परतीची फेक आणि सुंदर असं गॅदर त्या ठिकाणी गोलंदाजाकडनं केलं जात आहे. तब्बल 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 चेंडू अखेरीस 2 धावा खर्च केल्या जात आहेत गोलंदाजामार्फत. एक सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू असेल या षटकाचा. आता मात्र थोडीशी लाईन चुकतोय. त्या ठिकाणी थोडंसं फ्लंबल झाला. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आणि त्यांना थोडंसं बॅकअप तेवढंच चांगल्या पद्धतीचं भेटलं नाही आहे. त्या ठिकाणी मिस फिल्डिंगच्या द्वारे एक धाव नक्कीच मिळते. तब्बल वाईड +1 तब्बल धावफलक 2 या धावसंख्येने वाढेल आणि धावफलक 57 धावा धावफलकावर. तदरम्यान पुढचा चेंडू या षटकाचा. आता मात्र समोरच्या दिशेने एक्झिक्यूट. चेंडूला बिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. षटकार, टांगा पलटी, घोडे फळार षटकार. आता मात्र फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे विजय याच्या बॅटमध्ये नक्की
उत्कृष्ट फटका समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला विजयाच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र एक डॉट बॉल येतो त्या ठिकाणी. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत समाप्त होतोय. 5 चेंडू 21 धावफलक 63 या धावसंख्येवर आत्तापर्यंतची खेळी ती म्हणजे सेंट अँथनी पापलो ह्या संघाच्या मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. उर्वरित 1 चेंडू या षटकाचा. तब्बल या इनिंगचे 7 चेंडू बाकी असताना पुन्हा एकदा समोरच्या फटका. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार टांगावरती घोडे भरार षटकार. शिवरायांची तळपती तलवार आणि येतो षटकार विजयाच्या बॅटमधनं आणि नक्कीच 6 धावांनी या षटकाची सांगता होईल आणि धावफलक पोहोचेल तर म्हणजे तब्बल 69 या धावसंख्येवर 69 लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंतची धावसंख्या सेंट अँथनी पापलो या संघाची डीजे. स्ट्राईक केल्यावर विजयाच्या प्रतावर रूढ होऊन मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजा दरम्यान. पार्टनरशिप त्या ठिकाणी झाली ती होती म्हणजे सुनील आणि प्रज्योत या दरम्यान आणि त्यानंतरची पार्टनरशिप हाताळतोय म्हणजे विजय आणि प्रज्योत. नक्कीच सुनील आउट झाल्यानंतर प्रज्योत मात्र सुंदर अशी साथ देत विजय सुंदर अशी साथ देतोय प्रज्योत याला. शेवटचे 6 चेंडू अंतरिम 6 चेंडू या इनिंगचे. पहिला चेंडू बॅटची कडा नक्कीच घेतली आहे त्या ठिकाणी. तडम्यांच्या दिशेने चेंडू जाईल परतीची फेक येईल परंतु सुंदर असं त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट. एक धावफलकावर 70 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय. कालच्या दिवसाची उच्चांकी अशी धावसंख्या बघितली तर तब्बल 79 धावा पाहायला मिळाल्या होत्या मैदानाच्या आत. कंदलम स्ट्रायकर संघ याने 79 धावा बनवल्या होत्या कालच्या पहिल्या दिवसात. आजची धावसंख्या बनेल का ही मोठी पाहण्याजोगी असेल. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतो षटकार विजयाच्या बॅटमॅन एक दणदणीत खणखणीत फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नक्कीच षटकार मिळेल आणि षटकारासरशी धाव मैदानाच्या आत चालू आहे. पुन्हा एकदा पंचांकडनं लेग बिफोरचं अपील केलंय. पंच अपील फेटाळतात. पिचिंग आउटसाइड द लाईन चेंडू असेल का मात्र तेवढंच पाहण्याजोग्य असेल. पंचांकडनं लेग बाईटचा इशारा होतोय आणि लेग बाईटच्या स्वरूपात धावफलकात 1 या धावसंख्येने वाढ होईल. धावफलक 71 या धावसंख्येवर माफ करा 77 धावसंख्या 77 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. प्रचोदयाच्या बॅट बंद. आता मात्र प्रचोदयाची बॅट बोलायला लागली आहे. प्रचोद पुन्हा एकदा एक षटकार. प्रचोदची फलंदाजी बघितली तर नक्कीच षटकार मात्र प्रचोदच्या बॅट बंद. आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळतात. 32 धावसंख्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय प्रचोद. आता मात्र सुंदर फलंदाजी. उर्वरित 2 चेंडू 2 चेंडूवर 2 मोठे फटके येतील का. धावसंख्येचा उच्चांक गाठेल का हे पाहण्याजोग्य असेल. थोडंसं खराब चेंडू त्या ठिकाणी पंचांकडनं वाईडचा इशारा येतोय. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंचमंत अवंतरची घोषणा करतायत. अतिरिक्त 1 धाव धावफलकावर जोडली जाते आणि धावफलक पोहोचले तब्बल 84 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा बॅटचा नक्कीच कडायला लागले त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर वरनं क्षेत्ररक्षण केले जाते. परतीची फेक येते. सुंदर अशी परतीची फेक आणि रनआउट होईल का
आणि पंचांकडनं आकाशाकडे बोर्ड होतोय. थोडंसं धावण्यात थोडंसं प्रजो थोडंसं कमी पडला त्या ठिकाणी. नक्कीच विकेट मिळते 5व्या चेंडूवर आणि एक धाव धावफलकावर जोडली जाते. धावफलक 85 म्हणजे 85 धावसंख्या 5 गणांच्या मोबदल्यात. संख्या धावफलकावर आतापर्यंत खेळ शेवटचा एक चेंडू. या इनिंगचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सनी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचा एक चेंडू. साई मात्र स्ट्राईक येण्यावर असेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. खोलवर डब्याचा चेंडू. गोलंदाजानं आता मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केलाय त्या ठिकाणी आणि एक डॉट बॉल येतो. शेवटचा एक चेंडू डॉट बॉल येतो आणि डॉट बॉलच्या स्वरूपात या इनिंगचा खेळ समाप्त. 85 या धावसंख्येवर होतोय. जिंकण्यासाठी 86 म्हणजे 86 धावांचं लक्ष ठेवलंय. येणारे तब्बल चेंडू असतील 36 त्या 36 चेंडूमध्ये 86 धावांचं लक्ष. काय होईल काय घडेल मात्र हे तेवढंच पाहणं महत्वाचं असेल. कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ आपल्या प्रथम विजयाकडे वाटचाल करतोय हे पाहण्याजोग्य असेल. येणारे 36 चेंडू, येणारा काळ, येणारा वेळ ठरवेल. तोपर्यंत वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पण थोड्याच वेळात बदल होईल. आमंत्रित केलं जात आहे ते म्हणजे निलेश गाड्यांना.
विवेकची जोडी मैदानात पाहायला मिळते. संघाच्या वतीनं पहिलं प्रारंभी षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीसाठी मारा करण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. पहिलं षटक पंचांचा इशारा होतोय. सामन्याला होईल सुरुवात. उजव्या हातीचा फलंदाज स्ट्रायकर एंडच्या दिशेनं. गॅबीच्या बॅट मधून एक मोठा फटका, दणका दिला जातोय अगदी सीमा रेषा पार आणि पहिल्या चेंडूवर गॅबीच्या बॅट मधून पहिला षटकार. खणखणीत फटका, ज्या फटक्याची होती आवश्यकता, कारण एक मोठं उद्दिष्ट अगदी पालत करणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा गॅबीच्या बॅट मधून सलग दुसऱ्यांदा मोठा फटका आणि यावेळी झेल सुद्धा सुटताय. नशिबाची साथ गॅबी या फलंदाजाला मिळते आणि त्याचा परिणाम धावसंख्येत वाढ होतोय. एकूण धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरी ही 7 धावेवर. जिंकण्याचा संघर्ष, युद्ध चाललंय या सामन्यात. बॅट आणि बॉलचा संघर्ष. फलंदाजीसाठी 2 मोठे मोहरे, एकीकडे गॅबी तर दुसरीकडे आता मात्र स्ट्रायकर एंडवर विवेक सज्ज होईल. वेग सामना करण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर रामानंद दिसतोय. रामनाथ बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूत षटकार, दुसऱ्या चेंडूत सिंगल. 2 चेंडू समाप्त. रामनाथचा पुढचा चेंडू. पुढील चेंडू. यावेळी देखील मोठा फटका टोलावण्याचा प्रयत्न पाहणं गरजेचं. यावेळी सुंदर झेल आणि त्याचं रूपांतर वेगची खेळी संपुष्टात येते. डीजे पुढील चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. निर्धाव चेंडू गणला जातोय. चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी रामनाथ याची कौतुक करावं लागेल आणि कौतुकाची थाप थोड्याच चेंडू पूर्वी आपण पाहिली. त्यानंतरचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खूप सुंदर पद्धतीचा चांगल्या रीतीनं टाकला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. विकेट किपर आपलं कार्य पूर्ण करतोय, पूर्णत्वात नेतोय आणि धाव संख्या आतापर्यंत 7 धावेवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 1 षटकार, 1 सिंगल, 1 विकेट आणि 2 डॉट निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. 1 हँडेड मोठा फटका बॅट मधून. पाहणं गरजेचं. अजून एक अतिशय सुंदर झेल, अप्रतिम झेल. कंगूट प्रीमियर लीग मधील आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे आणि अशा रीतीनं अजून एक फलंदाज माघारी परततोय उदयच्या रूपात. नॉन स्ट्राईक एंडवर नाव त्याचं नक्कीचा कॉमेडी कक्षेत सांगावं विनंती असेल. नॉन स्ट्राईक वर नवीन फलंदाज दर्शन पाहायला मिळेल.
दर्शन येतोय नवीन फलंदाज आणि स्ट्रायकर एंडवर ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आलाय तो गॅबी मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक खूपच सुंदर रामनाथचं. 7 धावा खर्च केले, 2 गडी ज्या गोलंदाजाने गारद केले. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सुनील हा गोलंदाज. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक प्रगतीपथावर. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू गॅबीसाठी फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला जातोय जेणेकरून निर्धाव चेंडू गणला जातोय. चांगली गोलंदाजी हाताळीची या इराद्यानं दुसऱ्या षटकात अपेक्षा असेल तर चांगली गोलंदाजी करणं. दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं तर सामना करण्यासाठी उजव्या हातीचा आक्रमक फलंदाज गॅबी सज्ज. गॅबी कडून अपेक्षा असतील की एक आतिशी पारी यावेळी अपेक्षेचं असेल. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. हा कठीण काळ असेल आणि या कठीण काळात संघाला सावरावं लागेल गॅबीला. लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने खराब फटका फसतोय. गॅबीची खेळी संपुष्टात येते. सुंदर झेल पकडत अजून एक मोठा मासा जाळ्यात अडकतोय आणि अशा रीतीनं हा अजून एक धक्का संघाला बसतोय. वळूया डीजे कडे. बॅक टू द पवेलियन. उभारली आणि त्यानंतर नवीन फलंदाज सचिन याची वर्णी लागते. आत्मविश्वास अपेक्षित असेल आणि यावेळी त्याच आत्मविश्वासानं खेळण्याचा प्रयत्न करेल का ते देखील पाहूया. शांतादुर्गा स्मॅशर संघ. शांतादुर्गा स्मॅशर संघाच्या बाजूने जर विचार केला तर थोडासा अडचणी चाचपडताना पाहायला मिळतोय. एका मोठा उद्दिष्टाचा पाठलाग करताना आतापर्यंत महत्वाचे खेळाडू माघारी परतल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडू समाप्त. मोठा फटका, अजून एक फटका बसतोय. झेलचीचा प्रयत्न असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अजून एक झेल आणि अशा रीतीनं यावेळी चौथा धक्का बसतोय शांतादुर्गा स्मॅशर संघाला. दर्शनच्या रूपात. दर्शन निराश करतोय. जाऊया डीजे कडे. I will definitely hit. पुन्हा एकदा फलंदाज माघारी. हा 5वा धक्का शांतादुर्गा स्मॅशर संघाला बसतोय. यावेळी
परती केली आहे. अशा रीतीनं एक सुंदर षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीत 3 गडी या षटकात गारद करत गोलंदाज सुनील मात्र कमाल करतोय आणि अशा रीतीनं धावसंख्या ही फक्त आणि फक्त 8 धावेवर. मोठ्या नवीन फलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजीसाठी आतापर्यंत आपण पहिलं षटक रामनाथचं पाहिलं, ज्यांनी 2 गडी गारद करत पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केले. दुसऱ्या षटकात फक्त 1 धावा खर्च करत 3 गडी सुनील या गोलंदाजाने टिपले. आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी मॅन इन फॉर्म प्रज्योत दिसतोय. ज्या प्रज्योतनी आज फलंदाजीत आग ओकली, मोठे फटके खेचले आणि त्याच्या जोरावर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो गोलंदाज प्रज्योत. संघाच्या वतीने हे 3रं षटक. पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः, गोलंदाज येतोय, प्रज्योत झेल टिपतोय आणि अजून एक फलंदाज यावेळी बाद होताना दिसतोय. ज्या फलंदाजाकडून होती अपेक्षा तो मात्र यावेळी निराश करतोय आणि अशा रीतीनं 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या ही 8 धावेवर. पुढील सामना जो आपण पाहणार आहोत तो असेल जांभळेश्वर साई आरुष 11 विरुद्ध शांतादुर्गा स्मॅशर्स या दरम्यान. शांतादुर्गा स्मॅशर संघाला लगेचच पुढील सामना खेळावा लागेल आणि त्याचं टॉस देखील थोड्याच वेळात केलं जाईल. परंतु धावसंख्या ही फक्त 8 या धावेवर. धावसंख्या 8 वर 6 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी निराशा पडझर आपल्याला पाहायला मिळते शांतादुर्गा स्मॅशर संघाच्या बाजूनं. थोडासा निराश करतोय चाहत्यांना शांतादुर्गा स्मॅशर संघ. वाटलं होतं फलंदाजी करताना फलंदाजीत थोडीशी ताकद दर्शवली जाईल, जो संघर्ष केला जाईल, परंतु यावेळी मात्र चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आपली ताकद दर्शवताना दिसतोय. पुढील चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात वर्णी लावतोय. बऱ्याच वेळा क्रिकेट सर्वांच्या पसंतीचा खेळ असं म्हटलं जातं. शरीरातून प्राण जाईल परंतु मनातून क्रिकेट जात नाही. यावेळी सुद्धा चांगला चेंडू, झेलचीचा प्रयत्न, स्वतः यावेळी अजून एक क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, झेल टिपतोय, 7वा गडी गारद होतोय आणि यावेळी मात्र धोक्याची घंटी ही शांतादुर्गा स्मॅशर संघाच्या बाजूनं. ऑल आउटचा खतरा नक्कीच त्यांच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 विकेट प्रज्योतच्या नावी आणि प्रज्योतला पुढच्या चेंडूवर हॅट्रिक करण्याची असेल संधी. विकेटची हॅट्रिक या स्पर्धेतील आपल्या नावी प्रज्योत करील का, त्याकडे देखील सर्वांच्या लक्ष या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत फलंदाजीत ज्यांनी तुफानी कामगिरी केली तो खेळाडू प्रज्योत यावेळी हॅट्रिकच्या मार्गावर दिसेल. हॅट्रिकचा चेंडू बॉलिंग मार्कवर प्रज्योत. टीम ओनर स्वतः संघाचा शिलेदार मैदानात दाखल होतोय. ज्या खेळाडूकडून खूप अपेक्षा असतील टीम ओनरच्या बॅट मधून एक सिंगल येतोय, ड्राईव्हचा फटका, कॉपीबुक स्टाईल मध्ये एक सिंगल
मिळतोय आणि धावसंख्येत बदल होतोय. 9 अशी धावसंख्या. शांतदुर्गा स्मॅशर संघ या सामन्यात कुठेच दिसत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच्या जोरावर हे तिसरं षटक. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त. पुढील चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा, चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज प्रज्योत कडून. अचूक टप्प्यावर चांगली लेंथ, चांगली लाईन आणि त्याच्या जोरावर फलंदाज मात्र थोडेसे अडचणीत सापडताना दिसत आहेत. अशीच गोलंदाजी करण्याचा इरादा, मनसुबा गोलंदाजाचा. स्लोअर, चेंज ऑफ पेस, गतीत मिश्रण यावेळी पाहायला मिळत आहे आणि त्याचा परिणाम फक्त 1 धाव मिळतोय. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकात गोलंदाज प्रज्योत कडून. तो आतापर्यंत सलग 2 पहिल्या चेंडूत 2 विकेट आणि त्यानंतरचे 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च. 5 चेंडू समाप्त. 10 धावा धावफलकावर. अजून एक सिंगल, धावचीची संधी, डायरेक्ट हिट, परंतु यावेळी मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचेल ती 11 वर आणि अशा रीतीनं यावेळी या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आणि वळूया डीजे कडे. आपल्या गोलंदाजी मार्कवर सनी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी निर्धाव चेंडू गणला जातोय. एक डॉट बॉल येतोय. चौथ्या षटकाला सुनील याच्याकडनं सुरुवात केली जाते. पहिला चेंडू निर्धाव गणला जाईल. तब्बल आतापर्यंत विकेट मिळतात 7 विकेट आणि धावसंख्या स्थिरावली ती तब्बल 11 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत खूप मोठा आकडा पार करायचा आहे. चेंडू थोडेसे शिल्लक आहेत आणि त्या थोड्याशा चेंडूमध्ये मोठा आकडा पार करायचा आहे. फलंदाजांना माहिती आहे नक्कीच विकेट आपल्याकडे नाही आहेत आणि त्याच ठिकाणी मात्र सनी पुन्हा एकदा डॉट होतोय. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजीचं पृथक्करण. ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती म्हणजे सेंट अँथोनी पाप्लो या संघानं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावर, 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॅटची कडा चेंडूने नक्कीच घेतली होती. विकेटच्या मागे मात्र थोडंसं नाखुश करणारी कामगिरी यष्टांच्या मागे यष्टी रक्षक करतोय. 8वा विकेट नक्कीच मिळवला असता सनीच्या रूपात. स्वतः या संघाचा शिलेदार मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्वतः संघ मालक मैदानाच्या आत मात्र फलंदाजी करतोय. तब्बल 7 विकेट गेल्यानंतर आता मात्र समोरच्या फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि सनीची खेळी मैदानाच्या समाप्त होते. 8व्या गड्याच्या पतनानंतर धावफलक 11 या धावसंख्येवर डीजे. आता मात्र मैदानाच्या आत का एक मोठी कामगिरी करावं लागेल या फलंदाजाला. आशिष मात्र आशिषच्या बॅटमॅनला नक्कीच फाईन लेगच्या दिशेने 1 धाव नक्कीच मिळेल. धावफलक 12 धावसंख्या, तब्बल 86 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू असताना आतापर्यंतची धावसंख्या 12 अशी पाहायला मिळते. तब्बल 12 धावा
12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट्स. आतापर्यंतची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज होतोय. समोरच्या दिशेने फाटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पुन्हा एकदा हवेचं प्रदर्शन आणि जे टिपण्याची संधी होती, सुंदर एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी नक्कीच षटकार प्राप्त होतोय आणि षटकारासरशी धावफलकात वाढ होईल. धावफलक तब्बल 18 या धावसंख्येवर. या इनिंगचा तब्बल दुसरा षटकार आणि फलंदाज असेल तो म्हणजे तब्बल केतन याच्या बॅटमध्ये नक्कीच षटकार येतोय. षटकारासरशी तब्बल 4 षटकांचे खेळ समाप्त. 8 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 18 या धावसंख्येवर. तब्बल 12 चेंडू मागे 68 धावांची असेल का डोंगर पार करायचं असेल. 12 चेंडू मागे 68 धावा असं समीकरण येऊन टेपलंय. काय होईल काय घडेल हे तेवढंच पाहण्यात योग्य असेल. स्ट्राईक एंडवर 2 फलंदाज पाहायला मिळतात, ते म्हणजे मैदानाच्या आत आशिष आणि त्याच्यासोबत केतन पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅटमधनं नक्कीच 1 धाव निघते, तर केतन याच्या बॅटमधनं 7 धावा पाहायला मिळतात वैयक्तिक. 68 धावांची गरज असताना 12 चेंडू बाकी राहिले आहेत. 12 चेंडू मागे 68 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज आशिष पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 04 विजय आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. षटक क्रमांक 5 घेऊन येतोय. तब्बल पहिले 4 षटकं पाहिलीत या इनिंगची, तर नंबर पहिल्या 4 षटकात पुन्हा एकदा चेंडू फसला. क्षेत्ररक्षकच्या चेंडूच्या खाली अजून एक विकेट त्या ठिकाणी. 9वी विकेट. आशिष जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे एक विकेट असेल. आत्ता मात्र 18 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विजयाच्या विकेट मिळवली जाते. यापुढे होणारा सामना तो म्हणजे जांभळेश्वर साई आरुष 11 आणि शांतदुर्ग स्मॅशर्स या 2 संघादरम्यान होईल. तर शांतदुर्ग स्मॅशर्स संघाचा सामना मैदानाच्या सुरू आहे. तर जांभळेश्वर साई आरुष 11 संघ आपण तयारीत राहायचं आहे, कारण यापुढे आपला सामना होणार आहे याची मात्र नोंद घ्यायची आहे. कॅप्टन तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येऊन राहा. टॉससाठी हा सामना संपल्यानंतर शांतदुर्ग स्मॅशर्सचा कॅप्टन पण या ठिकाणी येईल. त्याच दरम्यान तुमचा टॉस होईल आणि यापुढील पुढचा सामना केवळ जाईल. त्या दरम्यान एक बॉल डॉट येतोय. विजय गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू यष्टांच्या वरनं जातोय. चेंडू त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल येतोय. पुढचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत परतीची फेक येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज सिंगल मिळवत आहेत आणि सिंगलच्या स्वरूपात या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होतं आणि धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावफलकावर. आत्तापर्यंत खेळ मैदानाच्या रंगला जातोय. 9 गड्यांच्या मोबदल्या शेवटची 1 विकेट आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या रनिंग मार्कवर सज्ज होतो. पुन्हा एकदा चेंडू फासलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जेला टिपला जातो. विकेट आणि ऑल आउट होत आहे. त्याच दरम्यान शांतदुर्गा स्मॅशर्स संघ जांभळेश्वर साई आरुष 11 कॅप्टन अँड शांतदुर्गा स्मॅशर्स कॅप्टन, बोथ टीम्स कॅप्टन्स कम फॉर द टॉस. तब्बल 19 धावा धावफलकावर आणि ऑल आउट होतो संघ शांतदुर्गा स्मॅशर्स संघ आणि
अंदाजे तब्बल धावा मिळवल्या ते म्हणजे 85 धावा. 86 धावांचं लक्ष ठेवत असताना सगळ्या गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. ज्यावेळी आपल्या संघाला धावांची गरज होती त्यावेळी मात्र सर्व फलंदाज पहिले स्वस्तात माघारी परतल्यानंतर प्रज्योत आणि सुनील त्या ठिकाणी सुंदर फलंदाजी करत होते. प्रज्योतच्या बॅटमध्ये नक्कीच 33 धावा तर विजयाच्या बॅटमध्ये 19 धावा. पण ज्यावेळी गोलंदाजीची धोरा सांभाळली त्यावेळी प्रज्योत यांना पण तेवढीच सुरेख कामगिरी केली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रज्योत तुला आमंत्रित केलं जात आहे. प्रज्योत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. सन्माननीय